जळगाव शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट व शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची अद्यापही मदत मिळाली नसून या ठिकाणी पीक विमा कंपन्या आहेत, पीक विमा कंपन्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास नकार दिलेला आहे। मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात तसेच जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं आहे। तसेच कर्जमाफी या विविध विषयांवर आज शिवसेना ठाकरे गट व शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी सकाळपासूनच संपूर्ण शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी एकवटलेले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे जे उपजिल्हा प्रमुख आहे भाऊसाहेब सोनवणे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ। आता काय सांगणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीये, कुठेतरी या ठिकाणी जे पीक विमा आहे ते शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही। मुक्ताईनगर तालुका असेल, रावेर तालुका असेल, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झालेले आहे, मात्र पीक विमा कंपन्यांनी या ठिकाणी वादळच झाले नाही असं म्हटलेलं आहे। काय सांगणार? हो, मला आपल्या माध्यमात या विमा कंपनीला तसेच या राज्य शासनाला सांगायचं आहे, अरे बाबांनो, तुम्ही कशामुळे तिथे सरकारवर बसलेले आहात? माझा शेतकरी राजा दिवस रात्र कष्ट करतो, त्या कष्टाच्या जोरावर तुम्ही त्या खुर्चीला मुंगळेसारखे चिकटून बसलेले आहात। पण आज माझ्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मुक्ताईनगर तालुका असेल, रावेर तालुका असेल, अंतोतली गावामध्ये असेल, त्यांचं उभं पीक नष्ट झालेलं आहे। आणि हे विमा कंपनी सांगता काय की वेदर स्टेशनने आमच्याकडे नोंद नाही। अरे मूर्खांनो, तिथे तुम्हाला पीक आळू पडलेले दिसतंय, पण जर तुम्ही माझ्या शेतकऱ्यांना जर न्याय नाही दिला, जर माझ्या शेतकऱ्यांची भावनाशी तुम्ही खेळण्याचं काम केलं, तर माझा हा शेतकरी तुम्हाला नागरा सकट उखाळल्याशिवाय राहणार नाही, मला सांगायचं आहे। हे मी नाही सांगत, जे कायदे जे कलम भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे। कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्हाला 2019 काय सांगतो, जर विमा कंपनी किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधींनी जर फसवणूक केली असेल, बनावट कागदपत्र केलेले असेल किंवा डिजिटल फेरफार केलेली असेल, तर ते कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल होतो, हे मला विमा कंपनीला सांगायचं आहे। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 318, कलम 336, 340 नुसार यांच्यावर कारवाई होऊ शकते। मला या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना, 12 आमदार, 4 मंत्री, 3 खासदार यांना सांगायचं आहे की बाबांनो, तुम्हाला स्टँडगिरी करायची असेल, काही फोटो सेशन करायचे असेल तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही। फक्त माझ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान द्या, आम्हाला एवढंच सांगायचं आहे। ज्यात का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जाब विचारण्यासाठी सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब, आमचे दुःख, आमचे वेदना मांडण्यासाठी आम्ही पाटीलला त्यांच्या गावी जाणार आहोत, आम्हाला एवढं सांगायचं आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, मात्र ज्या प्रकारे बघितलं तर पीक विमा कंपनी एक सुलतानी वागणूक या शेतकऱ्यांना देते आहे। काय सांगणार? मुळात पीक विमा कंपन्या ह्या मजूर झालेल्या आहेत। गेल्या 3 वर्षापूर्वीचा आमचा अनुभव आहे। आम्ही 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस जळगाव जिल्ह्यातील 6000 शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायालयात कंपनीला केसलेलं आहे। काल परवा जी बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांसोबत, मुख्यमंत्री साहेब म्हणतात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमे द्यावेत, रक्कम द्यावी, अन्यथा आम्ही त्यांना कोर्टात खेचू। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश द्यायला हवेत की कोर्टात खेचायला हवं, आमचा हा प्रतिसवाल त्यांना आहे। तुम्ही आदेश देणारे आहेत, तुम्ही आदेश द्यावेत की सदरून कंपनी पीक विमे दावे मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। आज जिल्ह्यातील शेतकरी हा अति तापमानामुळे ओरफडलेला आहे, केळीच्या बागा करपलेल्या आहेत, अवकाळी पावसामुळे केळी आडवी झालेली आहे, अतोनात असं अरबो खरबो रुपयाचं नुकसान झालेलं असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आंदोलन करावं लागत असेल किंवा केळीचे पीक उभं असतानाही पीक विमा प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे आणि ते पीक विमा प्रस्ताव मंजूर करावा याच्यासाठी आंदोलन करावं लागत असेल, तर जिल्ह्यातील 12 आमदारांनी, 3 मंत्र्यांनी व 3 खासदारांनी याचे आत्मचिंतन करायला हवं की शेतकरी का आपल्यासाठी का आंदोलन करतोय असं। आपली मागणी काय आता? 44,000 लोक जे पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना न्याय मिळावा आणि जी संबंधित इन्शुरन्स कंपनी आहे तिच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आता तेच निवेदन देणार आहोत। आजच्या कंडिशनला जे 44,000 वंचित आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर मी सर्वांचं बोलून झालेलं आहे, मी फक्त एकच महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे की जे आपल्या जिल्ह्याचे 4 मंत्री आहेत त्यांना आवर्जून आमचं मागणं आहे की तुम्हाला या शेतकऱ्यांची थोड्याही व्यथा किंवा येत असेल
तर यांच्याकडे लक्ष द्या, विधानसभेत आवाज उठवा. आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तो कोरा तर काही होत नाही, पण सरसकट कर्जमाफी द्यावी ही माफक अपेक्षा आज आपल्या वतीने मी त्यांच्या समोर मांडतोय. नक्कीच या ठिकाणी मुक्ताईनगर रावेर तालुक्यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मात्र पीक विमा कंपन्यांच्या ज्या धोरणं आहेत या ठिकाणी कुठेतरी चुकीचे आहे. वादळ झाल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपन्या या शेतकऱ्यांना मदत देण्यास तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी या संदर्भात कठोरात कठोर कारवाई या पीक विमा कंपन्यांवर करावी अशीच मागणी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट व शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन यावेळी करण्यात आले आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.